सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावी ही पाणी पिण्यासाठी जाऊ लागते. तेवढ्यात इकडे अन्वीची काळजी करत असलेले सर्वजण तिथे उभे असतात. तर ऋतुजा सावीला म्हणते की ए मुली, तुझी आई कुठे गेली? तेव्हा सावी म्हणते की तिला एक फोन आला आणि ती लगेच निघून गेली. तर आता ऋतुजा विचार करते की राघव घरात नाहीये आणि कुणाचा तरी फोन आला म्हणून सिंधू ही बाहेर गेली. तेव्हा राणी, अगं हे राघव आणि सिंधू दोघे एकत्र तर नसेल ना, असे आता ऋतुजा सर्वांना बोलताच राणीच्या काळजाचा ठोका चुकतो. मधू म्हणते की काकू, राघव हा ड्युटीवर गेला. तेवढ्यात पुढे येत रेश्मा म्हणते की हे सर्व तर आपल्याला दाखवण्यासाठी सुद्धा असू शकतं. तर ऋतुजा म्हणते की आपल्याला माहिती आहे राघवचं सिंधूवर किती प्रेम होतं आणि आता ती सिंधू राघवच्या मागे मागे करते. तेव्हा राजेश्री म्हणते की ऋतुजा तू गप्प बस, आता ही बोलायची वेळ नाहीये. मला माझ्या राघववर पूर्ण विश्वास आहे, तो असं काहीच करणार नाही असे आता राजेश्री सर्वांना सांगते. तेव्हा रेश्मा म्हणते की सिंधूने राघवला मिळवण्यासाठी जर पुन्हा प्रयत्न केले तर काय होईल? रेश्मा म्हणते की राघवचा फोन लागत नाही, त्यामुळे कदाचित जर ते दोघे बाहेर भेटले असतील तर. इकडे आता सिंधू ही अन्वीला घेऊन त्या हॉटेलच्या रिसेप्शनच्या खाली लपलेली असते. सिंधू म्हणते की अन्वी, इथे पाठीमागे एक दार आहे ना? तर अन्वी म्हणते हो. सिंधू म्हणते की चल आपण त्या दरवाजाने जाऊ. तर अन्वी म्हणते की सिंधू मामी, तू मला सारखा फोन करत होती पण त्या मुलाने मला फोन उचलू दिला नाही, म्हणून मला तुझ्यासोबत बोलता आलं नाही. आणि तो फोन त्याने माझ्या पर्समध्ये स्वतः ठेवून माझ्याकडची पर्स त्याने त्याच्या हातात घेतली होती. तर सिंधू म्हणते की तो काय करत होता ना, ते फोनमधून मला सर्व ऐकायला येत होतं आणि तुझ्या ज्यूसमध्ये सुद्धा त्याने ड्रिंक्स मिक्स केलं होतं अन्वी. सिंधू म्हणते की अगं मी घरून निघाल्यापासून फोन कानाला लावून इथपर्यंत आली अन्वी. अन्वी म्हणते की सिम्मा, तू जर आज आली नसती तर माझं काय झालं असतं? आणि अन्वी रडू लागते. अन्वी म्हणते की थँक्यू सो मच. तर सिंधू म्हणते की अन्वी तू आता रडू नकोस आणि काळजीही करू नकोस, मी आली आहे ना. सिंधू म्हणते की अन्वी, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा मी करेल, पण प्रत्येक वेळेस सगळी माणसे सारखी नसतात, ओळख तू अन्वी. अन्वी म्हणते की मी हे सगळं आता माझ्या डोळ्याने बघितलं आणि मला आता कुणावरही विश्वास ठेवता येणार नाही. अन्वी म्हणते की राघव मामाने मला जर या अवस्थेमध्ये बघितले तर मी सततच नशा करते असे त्याला वाटेल. अन्वी म्हणते की माझं आता लहानपणापासून तर मॉडेलिंग व्हायचं सर्व स्वप्न संपलंय सिम्मा, आता माझ्या मॉडेलिंगचं काहीच होऊ शकत नाही. तर सिंधू म्हणते की असं काही नाही आहे, रडू नकोस अन्वी, तू मी तुझ्यासोबत आहे, आपण मॉडेलिंगसाठी पुन्हा प्रयत्न करू, तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता सिंधूने अन्वीला समजावलेले असते. तर आता काउंटरच्या पलीकडून समोरच राघव हा ड्रिंकचा ग्लास घेऊन त्याचा स्मेल घेत असतो. तर इकडे रडतच अन्वी म्हणते की कसंही सिम्मा, मला तू इथून बाहेर काढ आणि समोर राघव मामाही इथेच आहे. तर आता तेवढ्यात असे बोलत असताना अन्वीच्या पर्सला धक्का लागून तिथेच ड्रिंकच्या काही बॉटल असतात आणि त्या खाली पडल्याचा आवाज येतो. तर राघव हा आता त्या रिसेप्शनिस्टच्या टेबलकडे बघतो. तर लगेचच सिंधू ही अन्वीच्या तोंडाला हात लावते. तर राघवला तो आवाज येऊन राघव त्याच्या रिव्हॉल्वरला हात लावत एक एक पाऊल पुढे टाकत आता सिंधू आणि अन्वीकडे येऊ लागतो. तेवढ्यात एक हवालदार तिथे येत म्हणतो की सर, एक माणूस सापडलाय. तेव्हा राघव म्हणतो की त्याला धरून ठेवा, मी आलोच. आणि राघव आता त्या रिसेप्शनिस्टच्या टेबलकडे बघू लागतो. तर लगेचच इकडे सिंधू आणि अन्वी दुसऱ्या दरवाजाने पळ काढते. तर त्यांना पाठमोऱ्या स्थितीत बघून राघव आवाज देतो की ये थांबा. तर अन्वी आणि सिंधू रस्त्यावरती येऊन पळू लागतात. अन्वी सिंधू दोघेही रस्त्याने पळत असताना सिंधू म्हणते की अन्वी तू तिकडे जा आणि बाजूला जाऊन थांब. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येत सिंधूवर रिव्हॉल्वर रोखतो आणि म्हणतो की थांब. तर पाठमोरी झालेली सिंधू ही जागीच थांबते आणि आता राघवने सिंधूवरती रिव्हॉल्वर रोखलेली असते. तर लगेचच सिंधू ही मागे वळून राघवकडे बघते. तेव्हा राघव म्हणतो की तू इथे काय करतेस? तर सिंधू म्हणते पार्टीसाठी आली. तर राघव गन खाली घेत म्हणतो की सिंधू. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत. तेव्हा राघव म्हणतो की राईट डॉक्टर सिंधू सावंत, तुमचा इगो जरा बाजूला ठेवा आणि मला सर्व काही खरं सांगा. तर पुढे सिंधू म्हणते मी खरं तेच सांगते, मी पार्टीत आले होते. तुम्ही तिथे मी तुम्हाला बघितलं म्हणून तुम्ही मला बघू नये म्हणून मी इकडे निघून आले असे आता सिंधू राघवला बोलते. राघव म्हणतो की तसं असेल तर मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल. लगेच दोन्ही हात पुढे करत सिंधू म्हणते की करा अरेस्ट आणि चला आता इथून. बेडी काढून लगेचच राघव म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, मला सर्व खरं सांगा. तर सिंधू म्हणते मी खरं सांगते, मी पार्टीला आले होते. लगेच राघव हा सिंधूच्या हातात बेड्या ठोकू लागतो. तेवढ्यात रडतच अन्वी ही समोर येते. अन्वीला बघून राघवला मोठा धक्का बसतो. रडतच अन्वी म्हणते की राघव मामा, पार्टीला सिंधू मामी नाही तर मी आले होते. तेव्हा तुला अरेस्ट करायचं असेल तर सिम्माला नाही मला कर.
तर राघव म्हणतो की अन्वी तू ड्रग्स करतेस. तेव्हा रडतच अन्वी म्हणते की नाही मामा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर लगेचच अन्वी म्हणते की मी तुला सगळं एक्सप्लेन करते आणि घडलेली सर्व हकीकत आता अन्वी ही राघवला सांगू लागते. त्या शांतनूने कसे ड्रगची पिशवी तिच्या हातावर ठेवली, अन्वीचे कसे फोटो काढले, मॉडेलिंगच्या नावाखाली अन्वीला तो कसा फसवत होता आणि ज्यूसमध्ये त्याने कसे ड्रिंक्स घातले, हे सर्व आता अन्वी राघवसमोर सांगते. त्यानंतर आता लगेचच शांतनूने कशी अन्वीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी सिंधू तिथे येऊन तिने कसे अन्वीला वाचवले, हे सर्व आता अन्वी राघवला बोलते. राघव म्हणतो की अन्वी तू ही गोष्ट मला स्वतःहून का नाही सांगितली, मला विश्वासात घेऊन का नाही बोललीस तू, मी तुला स्वतःहून मदत केली असती. या कारणासाठी जर तुला इथे यायचं होतं तर घरातल्या कुणाला तरी तू सांगायला हवं होतंस ना. तेव्हा अन्वी म्हणते की दिवाळीचा दिवस आहे, तू घरीच थांब असे मला सिंधू मामी सांगत होती, पण मी तिचंसुद्धा तिथे ऐकलं नाही आणि कुणाचंच नाही. तेव्हा अन्वी म्हणते की मामा प्लीज तू हे सर्व घरी काहीही सांगू नकोस आणि प्लीज सिम्बाला सुद्धा तू काही बोलू नकोस, तिच्यामुळे आज मी तुझ्यासमोर सेफ बोलताना दिसते तुला. सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही घरी असं काही सांगू नका, कारण हे असं पार्टीला जाणं आणि मॉडेलिंग बनणं हे घरच्या आपल्या काही माणसांना अजिबात मान्य नाहीये. तर लगेचच राघव म्हणतो की अन्वी ज्यावेळेस तुला काकूने घराबाहेर जाण्याची परवानगी दिली त्यावेळेस मी तिथे नसतो, नाही तर मी हे घडूच दिलं नसतं. अन्वीच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणतो की मला तू प्रॉमिस कर इथून पुढे तू असं काहीच करणार नाहीये. तर अन्वी म्हणते की नक्की राघव मामा. तर लगेचच अन्वी ही राघवचे आणि सिंधूचे आभार मानते. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी सर्वजण आता राघवला फोन लावत असतात आणि अन्वीला सुद्धा. तेवढ्यात राघव आणि सिंधू बरोबरच तिथे येतात. तेव्हा लगेचच सर्वांच्या नजरा राघव सिंधूकडे जाऊन सगळेजण अवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागतात आणि पुढे येतात. तर लगेचच काकू दोघांना बघून म्हणते की तुम्ही दोघं असे एकत्र. तेव्हा ऋतुजा म्हणते की वहिनी तुमचा प्रश्न जरा चुकलाय, या आगाऊ मुलीला विचारा की तू राघवला घेऊन कुठे गेली होतीस. काकू म्हणते की राघव तू ड्युटीवर जातोस असं म्हणून घराबाहेर पडला होतास ना, मग इतक्या उशिरा हिच्याबरोबर काय करत होतास तू, असे आता काकू राघवला बोलते. तर राघव म्हणतो काकू तुझा गैरसमज होतोय. बोट करत काकू म्हणते माझा काहीच गैरसमज होत नाहीये, माझा तर हिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. काकू म्हणते की अरे आम्ही केलेले संस्कार विसरलास का राघव तू, राणीला काय वाटलं असेल याचा विचार केलायस का तू. काकू म्हणते की राणी मी तुला सांगितलं होतं की या सिंधूला तू घरी आणू नकोस, ऐकलं नाहीस ना तू माझं, आणि आता बघ हा काय तमाशा आणि नाटक होऊ राहिलंय. आणि राघव लगेचच आता तो गैरसमज दूर करण्यासाठी घडलेली सर्व हकीकत आता सांगू लागताच राघवला सिंधूचे बोलणे आठवते. सिंधूने सांगितलेले असते की घरी असं काहीही सांगू नका, कारण घरच्या माणसांना अन्वीने मॉडेलिंग होणं आणि बाहेर जाणं हे मान्य नाहीये. तर आता राजश्रीला सुद्धा राग आलेला असतो. राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू तुझं हे नेमकं काय चाललंय आणि तुझ्या मनात आहे तरी काय. तर राजश्री म्हणते की आता तरी माझ्या राघवला सुखाने जगू द्या ना. ऋतुजा म्हणते की या मुलीने आपला सर्वांचा विश्वासघात केलाय. ऋतुजा सिंधूला म्हणते की ये बाई तू कशाला इथे आलीस, जा ना कायमची दहीगावला. तर हात करत काकू म्हणते की ताबडतोब तुझ्या मुलीला घ्यायचं आणि माझ्या घराबाहेर पडायचं. तेव्हा ते ऐकून राघवला राग येतो आणि काकूकडे बघत राघव म्हणतो की काकू बस. तेव्हा सिंधू म्हणते की IPS राघव रत्नपारखी. तर राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू. तेव्हा ऋतुराज म्हणतो की हे सर्व काय चाललंय. ऋतुराज म्हणतो की राघव तू काकूवरती आरोप करतोयस आणि असं बोलतोयस, तेव्हा मला हे असं करावं लागलंय, कारण यामध्ये डॉक्टर सिंधूची काही चूक नाहीये म्हणून मला असं बोलावं लागलं, असे आता राघव ऋतुराजला बोलतो. राघव म्हणतो की तुम्ही डॉक्टर सिंधूवरती चुकीचा आरोप करताय म्हणून मी बोललोय. तेव्हा रत्नाकर म्हणतो की मग खरं काय आहे ते राघव बोल ना. तेव्हा राघव म्हणतो की सांगतो ना. आणि राघव हा सिंधूला म्हणतो की आय एम सॉरी डॉक्टर सिंधू, मी मला वचन दिलं होतं पण कदाचित आता मला ते पाळता येणार नाही आणि मला सर्व सांगावंच लागेल. राघव सिंधूला बोलतो की हे सर्व इथे उभे राहून तुमचा अपमान करतायत आणि तुम्हाला बोलतायत आणि माझ्याकडून ते ऐकवलं जाणार नाही. राघव म्हणतो की तुम्हाला सुद्धा हे सर्व सहन करण्याची गरज नाहीये, कारण यामध्ये तुमची काही चूक नाहीये. आणि आता राघव सगळी हकीकत रत्नपारख्यांना सांगतो. तर आता लगेचच दिवाळीचा पाडव्याचा दिवस उजाडतो आणि आता बनियन घालून सर्व रत्नपारखी हे पाटावर बसलेले असतात. तर आता राघवला उठणं राहून ओवाळायची असल्यामुळे मधूसुद्धा तिथे आलेली असते. तर तेवढ्यात आता विनू रांगोळीवरून पाय घसरून पडतो. तर लगेचच मधू म्हणते काय झालं. तर सिंधूसुद्धा राघवसमोर बसलेली असते. तेवढ्यात आता मधू ही उठणे लावण्यासाठी राघवकडे येते. तर आता विनू खाली पाय घसरून रांगोळीवरून पडताच आता लगेचच सिंधू ही वेणूला धरण्यासाठी उठू लागते. तेवढ्यात
सिंधूचा धक्का हा उठण्याच्या प्लेटला लागून मधूच्या हातातील उठण्याची प्लेट ही वर हवेत उडते, तर सिंधू ते उठणे हातात झेलते आणि ते उठणे आता राघवच्या अंगावरती पडते. तेव्हा सिंधू म्हणते की सॉरी सॉरी, आणि लगेचच सिंधू ते उठणे राघवच्या अंगावरून तिच्या हाताने राघवच्या गालाला लावते. आणि आज खऱ्या अर्थाने सिंधूने आता राघवला उठणे लावलेले असते. तर लगेचच रेश्मा म्हणते की राणी वहिनी, आता राघवला उठणं लागलं म्हणजे पाडवा साजरा झालाय, आता तुम्ही कशाला उठणं लावताय. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का लागलेला असतो. तर आता सिंधूच्या नावाचे उठणे राघवला लागलेले असते आणि खऱ्या अर्थाने राघवचा पाडवा साजरा झालेला असतो. आणि राणीच्या हातातून आता तेलही गेलेले असते आणि तुपही गेलेले असते आणि फक्त धुपाटणे आलेले असते. तेव्हा आता अन्वीची सही सलामत सुटका करून राघवला पाडव्याच्या दिवशी उठणे लावून सिंधूने खऱ्या अर्थाने तिचा हक्क गाजवलेला असतो. आणि आता राघवसुद्धा प्रेमाने हळूहळू सिंधूकडे येत असतो. तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.